नमस्कार मंडळी, स्टुडंट आहात, जॉब करत आहात, पॅसिव्ह इन्कमच्या शोधात आहात. ऑलरेडी ॲक्टिव्ह इन्कम आहे किंवा इन्कमच नाही आहे, पण आता आपल्याला तुम्हाला एक पॅसिव्ह इन्कम हवी, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 8 पॅसिव्ह इन्कम आयडिया सांगणार आहे, ज्यांचा यूज करून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे अर्न करू शकता. बट मेक शुअर त्यासाठी तुमच्याकडे काहीतरी स्किल असली पाहिजे. विदाऊट स्किल कोणतीच टेक्निक किंवा कोणतीच मेथड तुम्हाला उपयोगी पडणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे कोणती तरी एक स्किल असणं गरजेचं आहे. नमस्कार मंडळी, मी कुणाल तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल ज्ञानी मास्टरवर. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 8 पॅसिव्ह इन्कम आयडिया सांगणार आहे, ज्यांचा यूज करून तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता. त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की पॅसिव्ह इन्कम काय. पॅसिव्ह इन्कम म्हणजे अशी इन्कम जी तुम्ही प्रेझेंट नसताना पण तुमच्या मागून तुमची इन्कम होते. जसं की 2 प्रकारचे इन्कम असतात, एक ॲक्टिव्ह आणि एक पॅसिव्ह. ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय, जिथं तुम्ही स्वतः प्रेझेंट आहेत, जिथं तुम्ही उपस्थित आहेत आणि तिथं तुम्ही काम करून अर्निंग करताय. आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही प्रेझेंट नाही तरी तुमच्या मागून अर्निंग होते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं, ते यूट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ अपलोड केले आणि तुम्ही रात्री झोपलेले, पण लोक तुमचं व्हिडिओ बघतायत आणि तिथून तुमची इन्कम होते, ती झाली तुमची पॅसिव्ह इन्कम. असे 8 आयडिया ज्याच्या थ्रू तुम्ही पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता, ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. सगळ्यात पहिलं तुमचं यूट्यूब चॅनल. यूट्यूब चॅनल काय, यूट्यूब ह्या प्लॅटफॉर्मवर एक चॅनल क्रिएट करायचं आणि त्याच्यावर व्हिडिओ क्रिएट करायचे, व्हिडिओ पोस्ट करायचे. एक टाईम पिरियड नंतर किंवा एक क्रायटेरिया नंतर तुमचं चॅनल मोनेटाईज होईल. चॅनल मोनेटाईज झाल्यानंतर तिथून तुमची अर्निंग स्टार्ट होईल. किंवा तुमचे फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स वाढले, तुमच्या व्हिडिओजला व्ह्यू येत आहेत, त्यावेळेस तुम्हाला इन्कम स्टार्ट होईल. मग यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला लागणार काय, तुम्हाला काहीतरी स्किल हवी, तुमच्याकडे एक बेसिक मोबाईल हवा. या 2 गोष्टी असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट करू शकता. याच्यासाठी तुम्हाला काही फॅन्सी सेटअपची गरज नाही, फॅन्सी कॅमेऱ्याची गरज नाही. बेसिक तुमच्या अँड्रॉइड फोनने पण तुम्ही ही गोष्ट स्टार्ट करू शकता. ठीक आहे. मग आता तुम्ही समजा यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं, तुमचे चांगले सबस्क्रायबर झाले, तुमच्या चॅनलला व्ह्यू येत आहेत, तुमचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यानंतर काय, इन्कम कशी होणार, तर त्याला मग ते शो करतो. तरी तर तुमच्याकडे यूट्यूब चॅनल थ्रू अर्निंग करण्याचे 4 सोर्स आहेत. यात तुमचा पहिला गुगल ॲडसन्स. गुगल ॲडसन्स काय, जे आपण यूट्यूबमध्ये ॲड्स बघतो, ज्या स्किप करतो, किंवा आपण व्हिडिओ बघत असताना मध्येच आपल्यासमोर एखादी ॲडव्हर्टाइजमेंट येते, ती ॲडव्हर्टाइजमेंट गुगल यूट्यूबवर शो करत असतं. आणि ते ॲड दिसल्यानंतर त्या चॅनलला काहीतरी पर्सेंटेजमध्ये रेव्हेन्यू जनरेट होतो. फॉर एक्झाम्पल, तुमच्या यूट्यूब चॅनलवर 1000 व्ह्यू येत आहेत आणि त्या 1000 लोकांना गुगलच्या ॲडसन्स थ्रू ॲडव्हर्टाइजमेंट दिसते, तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटचे जे पण पैसे गुगलला मिळत आहेत, त्याच्यातून काही पर्सेंट हिस्सा गुगल हा तुम्हाला पे करतो, बिकॉज ऑफ ती ॲड तुमच्या चॅनलवर शो होते म्हणून. त्यानंतर दुसरा मेथड आहे प्रोडक्ट सेलिंग. तुमचा एक चांगल्या प्रकारे सबस्क्रायबर बेस तयार झाला, मग त्या लोकांना तुम्ही काहीतरी प्रोडक्ट सजेस्ट करू शकतात किंवा तुमचे स्वतःचे प्रोडक्ट तुम्ही त्यांना सेल करू शकतात. ती झाली तुमची दुसरी सोर्स. तिसरं आहे तुमचं ॲफिलिएट मार्केटिंग. ॲफिलिएट मार्केटिंग काय, तुम्ही ऐकलं असेल, मोस्ट ऑफ द यूट्यूबर्स काय करतात, त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये काहीतरी प्रोडक्टची लिंक प्रोव्हाइड करतात. तर फॉर एक्झाम्पल, तुम्हाला हा माईक बाय करायचा आहे, तर मी तुम्हाला सांगेल की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि तिथून तुम्ही हा माईक बाय करा. आता जर का तुम्ही हा माईक बाय केला, तर तुम्हाला तो माईक तेवढ्याच रुपयाला पडणार आहे. याच्यात तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पे करायचे नाही. पण तुम्ही जर का माझ्या लिंक थ्रू हा माईक बाय केला, मला काहीतरी पर्सेंटेजमध्ये कमिशन मिळणार आहे. हे झालं तुमचं ॲफिलिएट मार्केटिंग. चौथं आहे तुमचं स्पॉन्सरशिप. स्पॉन्सरशिप काय, जर का तुमचा एक चांगला सबस्क्रायबर बेस तयार झाला आहे, तो सबस्क्रायबर बेस तयार झाल्यानंतर जे काही ब्रँड्स असतील ते तुम्हाला ॲप्रोच करतील की तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्या ब्रँडचं किंवा आमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करा. त्याच्या मोबदल्यात ते तुम्हाला काहीतरी अमाऊंट पे करतील. ती असते तुमची स्पॉन्सरशिप. त्यानंतर तुमची दुसरी आयडिया आहे, ती म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडिया काय, आता तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर ह्यासारख्या प्लॅटफॉर्मवर अकाउंट क्रिएट करून तिथून तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करू शकता. तिथं तुम्हाला सोशल मीडिया एक्झॅक्ट ते प्लॅटफॉर्म तुम्हाला पे नाही करत. आता फॉर एक्झाम्पल काय, इंस्टाग्रामवर तुम्ही अकाउंट क्रिएट केलं, त्याच्यावर तुम्ही कंटेंट पोस्ट करताय, तुम्ही रील पोस्ट करताय, क्राउजल पोस्ट करताय, सिंगल पोस्ट करताय, तुमचे चांगले सबस्क्रायबर झाले, तुमचे चांगले फॉलोअर झाले. फॉर एक्झाम्पल, इंस्टाग्रामला तुमचे 1 लाख फॉलोअर झाले, तर इंस्टाग्राम हे प्लॅटफॉर्म तुम्हाला पे नाही करत. पण मग ते 1 लाख फॉलोअर झाल्यानंतर तुम्हाला मल्टिपल सोर्स आहेत, तुम्ही तिथून इन्कम जनरेट करू शकता. तर त्यात मी तुम्हाला 3 सांगतो. पहिलं प्रोडक्ट सेलिंग, दुसरं ॲफिलिएट आणि तिसरं स्पॉन्सरशिप. प्रोडक्ट सेलिंग काय, जसं मी तुम्हाला वर एक्सप्लेन केलं, यूट्यूबमध्ये सिमिलर टाईप. ॲफिलिएट मार्केटिंग पण सिमिलर टाईप आहे. त्यानंतर स्पॉन्सरशिप, तुमचे 1 लाख फॉलोअर्स आहेत, त्यानंतर तुम्हाला जे ब्रँड्स आहेत ते अप्रोच करतील की तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवर
आमच्या ब्रँडचं प्रमोशन करा, त्याच्या मोबदल्यात ते तुम्हाला पैसे पे करतील. त्यानंतर तिसरं आहे तुमचं ब्लॉगिंग. ब्लॉगिंग काय, जर का आपण गुगलला एखादी क्वेरी सर्च केली तर ती क्वेरी सर्च केल्यानंतर आपल्यासमोर मल्टिपल वेबसाईट येतात. आपण एखाद्या वेबसाईटवर क्लिक करतो आणि तिथून आपण ती इन्फॉर्मेशन रीड करतो. मग ती इन्फॉर्मेशन एखाद्या आपल्यासारख्या व्यक्तीने ती तिथं राईट करून ती पोस्ट केलेली असते, त्याला आपण ब्लॉगर म्हणतो आणि ह्या प्रोसेसला आपण ब्लॉगिंग म्हणतो. मग ही प्रोसेस आपण स्वतः करू शकतो. आपण एक वेबसाईट क्रिएट करू शकतो, त्याच्यावर असे इन्फॉर्मेशनल कंटेंट पोस्ट करू शकतो. ज्यावेळेस आपल्या वेबसाईटवर ट्रॅफिक इन्क्रीज होईल, आपल्या वेबसाईटवर लोक येतील, व्हिजिटर येतील, आपला कंटेंट रीड करतील, त्यावेळेस आपण रेव्हेन्यू जनरेट करू. मग इथं पण तुम्हाला मी 4 मेथड सांगतो ब्लॉगिंग थ्रू इन्कम जनरेट करण्याचे. पहिलं गुगल ॲडसन्स. तुम्ही जर का गुगलला बघितलं असेल, तुम्ही एखादा कंटेंट रीड करताय, त्या कंटेंट रीड करत असताना तुमच्या समोर काहीतरी ॲडव्हर्टाइजमेंट येते, ती ॲडव्हर्टाइजमेंट असते गुगल ॲडसन्सची. मग ती गुगल ॲडसन आपल्या वेबसाईटवरती ॲड शो करतो आणि त्याच्यातून काही पर्सेंटेज आपल्याला पे करतो बिकॉज ऑफ त्याने आपल्या प्लॅटफॉर्मवरती ॲड शो केली. दुसरं आहे तुमच्याकडे परत प्रोडक्ट सेलिंग. तिसरं आहे ॲफिलिएट आणि चौथं आहे स्पॉन्सरशिप, जे मी तुम्हाला वर एक्सप्लेन केलं. सिमिलर टाईप इथून तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करू शकता. त्यानंतर चौथं आहे तुमचं ऑनलाईन कोर्सेस. तुम्ही काय करू शकतात, तुमच्याकडे एखादी स्किल असेल, तुम्हाला टीचिंग करायला आवडत असेल, तर तुम्ही तुमचे रेकॉर्डेड कोर्सेस क्रिएट करून ठेवू शकता. तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला सोशल मीडियावर बऱ्यापैकी कोर्सेस बघायला मिळतात. कोणी 99मध्ये सेल करतं, कोणी 299मध्ये, कोणी 399मध्ये. तर ह्या अशा प्रकारे तुम्ही कोर्सेस क्रिएट करून घेऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, मला व्हिडिओ एडिटिंग चांगल्या प्रकारे जमते. मग मी काय करेन, व्हिडिओ एडिटिंगचा एक कोर्स क्रिएट करेल आणि तो कोर्स मी मल्टिपल प्लॅटफॉर्मवर सेल करेन, किंवा माझी स्वतःची एखादी वेबसाईट क्रिएट करून मी तो त्याच्यावर सेल करेन. हा तुम्हाला वन टाईम रेकॉर्ड करून ठेवायचा आहे आणि हा तुम्हाला फक्त सेल करत राहायचा आहे. इथून तुम्ही पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकतात. मग आता मी तुम्हाला काही प्लॅटफॉर्म सांगतो ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचे कोर्सेस सेल करू शकतात. जसं की युडेमी आहे, स्किलशेअर आहे, टीचेबल आहे, पोडिया आहे, कजोबी आहे आणि मायटी नेटवर्क्स आहे. हे असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन कोर्सेस सेल करू शकता. नेक्स्ट आहे ॲफिलिएट मार्केटिंग. जसं मी तुम्हाला सांगितलं, ॲफिलिएट मार्केटिंग काय. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे एखादी कंपनी, त्या कंपनीचा प्रोडक्ट सेल करायला तुम्ही त्यांना हेल्प करतायत. फॉर एक्झाम्पल, ॲमेझॉन आहे, ॲमेझॉनवर काही प्रोडक्ट्स आहेत, ते प्रोडक्ट तुम्ही ॲमेझॉनला हेल्प करतायत त्यांचे सेल करण्यासाठी. मग ॲमेझॉन तुम्ही जर का त्यांचे प्रोडक्ट सेल करून दिले तर तुम्हाला त्याचा काही पर्सेंट पे करतं ॲज अ कमिशन म्हणून. त्याला आपण ॲफिलिएट इन्कम म्हणतो. मग असे मल्टिपल प्लॅटफॉर्म आहेत ज्यांचा यूज करून तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकतात. मग काही ॲफिलिएट मार्केटिंगचे प्लॅटफॉर्म आहेत, मी ते तुम्हाला शो करतो. पहिलं आहे ॲमेझॉन, दुसरं आहे फ्लिपकार्ट, तिसरं आहे CG ॲफिलिएट, व्ही कमिशन आणि क्लिकबँक. हे असे काही ॲफिलिएट प्लॅटफॉर्म्स आहेत. यांचा यूज करून तुम्ही यांच्यावर असणारे प्रोडक्ट सेल करून ॲफिलिएट इन्कम जनरेट करू शकता. मग हे प्रोडक्ट सेल करण्यासाठी तुम्ही मल्टिपल प्लॅटफॉर्मचा यूज करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं, यूट्यूब आहे, सोशल मीडिया आहे, ब्लॉगिंग आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं ईबुक सेलिंग. ईबुक सेलिंग काय, तुमच्याकडे काहीतरी नॉलेज आहे, काहीतरी स्किल आहे, त्याच्या रिलेटेड तुम्ही एक ईबुक राईट करणार आणि ती ईबुक तुम्ही ॲमेझॉनचं एक प्लॅटफॉर्म आहे किंडल म्हणून, त्याच्यावर तुम्ही ते सेल करू शकतात. तुम्हाला वन टाईम ईबुक क्रिएट करायची, त्याच्यावरती लिस्ट करायची. लोक जेव्हा तुमची ईबुक बाय करतील त्यानुसार तुम्हाला पैसे येत राहतील. हे तुम्हाला वन टाईम करायचं आहे आणि तुमची पॅसिव्ह इन्कम इथून स्टार्ट होऊन जाईल. त्यानंतर आहे कॅनवा डिझाईन सेलिंग. तर कॅनवा डिझाईन सेलिंग काय, तुम्हाला जर का ग्राफिक्स डिझाईन येत असेल किंवा कॅनवावर डिझाईन करता येत असेल तर तुम्ही इथं मल्टिपल टेम्पलेट क्रिएट करून ठेवू शकतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या बॅनरचं टेम्पलेट क्रिएट करून ठेवलं, सोशल मीडिया पोस्टचं टेम्पलेट तयार करून ठेवू शकलं. हे टेम्पलेट तुम्ही मल्टिपल प्लॅटफॉर्मवर सेल करू शकता आणि इथून तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करू शकता. जेव्हा लोक तुमचं टेम्पलेट बाय करतील त्यावेळेस तुम्हाला इन्कम जनरेट होईल. मग आता हे प्लॅटफॉर्म कोणते असतील, जसं की तुमचं इट्स आहे, क्रिएटिव्ह मार्केट आहे, गुमरोड आहे, असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत. तुम्हाला त्याच्यासाठी रिसर्च करावं लागेल. तिथं तुम्ही हे टेम्पलेट सेल करून रेव्हेन्यू जनरेट करू शकता. त्यानंतर लास्टचं आहे डिजिटल प्रोडक्ट. आता तुम्हाला काहीतरी डिजिटल प्रोडक्ट क्रिएट करायचं आहे, जसा की ईबुक असेल, कोर्स असेल, असं मल्टिपल तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीने काहीतरी प्रोडक्ट तयार करू शकता आणि तो प्रोडक्ट तुम्ही मल्टिपल प्लॅटफॉर्मवर सेल करू शकता, जसं की यूट्यूब झालं, सोशल मीडिया झालं. पण यासाठी तुम्हाला एक बेस क्रिएट करावं लागेल किंवा स्वतःची वेबसाईट क्रिएट करावी लागेल. स्वतःची वेबसाईट जर क्रिएट केली तर तुम्ही त्याच्यावर ॲडव्हर्टाइजमेंट करून, ॲड रन करून हे प्रोडक्ट सेल करू शकता. तर मग या अशा 8 मेथड आहेत ज्यांचा यूज करून तुम्ही पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही यांच्यापैकी कोणती मेथड यूज करणार आहे. तर आय होप तुम्हाला ह्या मेथड आवडल्या असतील. याच्यात जर तुम्हाला अजून काही क्युरी असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच इन्स्पायरिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जिथं राहाल सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.